परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत. आपण जे उमेदवार दिलेले ते सक्षम उमेदवार आहेत का, आणि असे कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर मते मागण्यासाठी जातात, काय सांगणार याच्या बाबतीत? आपल्या पाथरी तालुक्यामध्ये 50% वर भाग गोदाकाठचा आहे आणि राहिलेला भाग पैठणच्या डाव्या कालव्याच्या 122 कालवा जो आहे त्यावरून सगळं पोलिताखाली येतो. तर गोदाकाठचा भाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि अजितदादाला कधीच विसरणार नाही. हे आमचे मळडसगावचे माजी सरपंच इथं, यांना विचारा की अजितदादाचं काय योगदान आहे. कारण की त्यांच्यामुळं 3-3, 4-4 किलोमीटर पाईपलाईनी जाऊन ऊसाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणात वाढून शेतकरी एकदम सदन झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कधीही हा भाग, हा नागरिक, हा मतदार विसरणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि सगळे सक्षम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं माननीय आमदार जिल्हाध्यक्ष राजेदादा विटेकर यांच्या नेतृत्वाखाली दिलेले आहेत. बाळासाहेब काका कोले जे कासापुरी गटातून आहेत, ते 24 तास समाजकारणामध्ये असतात. लोकांची कामं करणे, सोडविणे, ऊस घालणे, अशा अनंत गोष्टी ते त्याच्या स्वतःच्या माध्यमातून किंवा पक्षाच्या माध्यमातून करीत असतात. तसेच हातगाव गटातून अजिंक्य नखाते एक युवा उमेदवार आहे, जो की पार्टीचा सरचिटणीस आहे. त्यानंतर बाबळगाव गटातून अण्णासाहेब बाप्पा रनेर, ते त्यांची मुलं, त्यांची फॅमिली 24 तास समाजसेवेमध्ये असतात. त्यानंतरचा गट आहे लिंब्यामध्ये मदनराव भोसले विटेकर, हे पण 24 तास गोदाकाठच्या लोकांच्या समस्या सोडविण्यामध्ये तत्पर असतात. त्यानंतर अजय थोरे नावाचा आमचा एक पुन्हा युवा उमेदवार आहे देवनांद्रे, जो की माझ्यासोबत मागच्या टर्मला पंचायत समितीला सदस्य होता. अभ्यासू उमेदवार आहे आणि 24 तास लोकांमध्ये राहतो आणि सध्या ग्रामपंचायत पण सदस्य आहे, तो ग्रामपंचायतचा पण देवनांद्रा. त्यामुळे सर्व उमेदवार किमान आमच्या तालुक्यातले तरी एकदम सक्षम असे आमच्या राजेदादांनी दिलेले आहेत. या सर्कलमध्ये दादाकडून काही विकास कामे वगैरे करण्यात आलेली आहे का राजेदादा? हो, भरपूर प्रमाणात डीपीटीसीच्या माध्यमातून, 25-15च्या माध्यमातून, प्रत्येक गावाला आमदार फंडाच्या माध्यमातून काही ना काही निधी भरपूर प्रमाणात दिलेला आहे. बुध कासापुरी असेल, मरडसगाव असेल, पात्रगण बुद्रुक असेल, पात्रगण बुद्रुकची PSC असेल, ह्या पंचक्रोशीमध्ये भरपूर कामं त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून केलेली आहे. आमदार राजेदादा विटेकर यांच्याकडून करण्यात आलेल्या विकासाच्या कामाच्या निमित्तानं आपल्याला याचा फायदा होईल का? हो, अवश्य. लोक विकास कामं विसरत नसतात. लोकांना हे क्षणिक गोष्टी असतात निवडणुकीच्या, पण विकास कामं लोक कधीही सामान्य माणूस विसरत नाही, मतदार विसरत नाही. त्यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास आहे की परभणी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक हाती सत्ता येईल आणि त्या माध्यमातून राजेदादा विटेकर आणखी राहिलेला असा भरघोस निधी आणून राहिलेला विकास पूर्ण करतील याची मला 100% खात्री आहे. काय आवाहन करणार आहे सर्कलमधल्या मतदारांना पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मी आवाहन करतो की मागचे 40-50 वर्षाचा महाराष्ट्राचा इतिहास बघा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं किती योगदान आहे. खरंच राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक निवडणुका लढतं, निवडून येतं आणि खुर्चीवर बसल्यावर, पदावर बसल्यावर राजकारण न करता खरंच विकासाचे कामं करतं. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ध्येय धोरण आहे. मधल्या काळामध्ये आमचे सगळेचे वरिष्ठ नेते अजितदादा आपल्यात राहिले नाही, त्याचं दुःख आहे आम्हाला. पण आम्ही ते उचलून आम्ही पुन्हा फिरून पुन्हा कामाला लागलो. विसरता येण्यासारखं नाही, पण तरी पण आमचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते हे सोबत घेऊन, मनात घेऊन पुन्हा मैदानात उतरले आहे. आपल्या माध्यमातून अशी विनंती करतो मतदार बंधू भगिनींना की तुम्ही सुज्ञ आहात. येणाऱ्या 7 तारखेला सगळ्या गटामध्ये आणि सगळ्या पंचायत समितीच्या गणामध्ये
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर आपण भरघोस मतदान करता याची आम्हाला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.